IIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा परदेशातील एखादी नामांकित युनिव्हर्सिटी. आपल्याकडे मानलं जातं की जर तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या जगात, त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सारख्या हायटेक क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं असेल, तर तुमच्याकडे या मोठ्या संस्थांची पदवी असायला हवी. तुमच्या नावामागे करोडो रुपयांचं बँक बॅलन्स किंवा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा पाठिंबा असायला हवा. पण जर मी तुम्हाला म्हटलं की एका 19 वर्षांच्या मुलानं कोणत्याही मोठ्या डिग्रीशिवाय एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येत जगातील सर्वात प्रगत समजल्या जाणाऱ्या AI क्षेत्रात स्वतःचं साम्राज्य उभं केलंय आणि वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी 1 कोटी रुपयांची कमाई करण्याचा टप्पा पार केलाय. तर ही कहाणी आहे उत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या आयुष सिंगची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयुषचा हा थक्क करणारा प्रवास उलगडणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मित्रांनो, गोष्ट आहे कोविड काळातली. 2020चं ते वर्ष, जेव्हा संपूर्ण जग घरात बंद होतं. शाळा बंद, कॉलेज बंद आणि लाखो कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं होतं. आयुषचं कुटुंबही त्यातलंच एक होतं. त्याचं तेव्हा वय होतं फक्त 13 वर्ष. घरात आर्थिक चणचण होती, इंटरनेट पण धड चालत नव्हतं आणि हातात होता एक जुना पुराणा लॅपटॉप. पण आयुषकडे या व्यतिरिक्त ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे जिज्ञासा, कुतूहल आणि शिकण्याची भूक. बहुतांश मुलं त्या वयात मोबाईल गेम्स खेळण्यात मग्न होती, पण आयुषने वेगळा रस्ता निवडला. त्याने मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायला सुरुवात केली, तेही पूर्णपणे स्वतःच्या बळावर. कुठलं मोठं कोचिंग नाही, कुठला मार्गदर्शक नाही, फक्त जुने ऑनलाईन कोर्सेस आणि त्याची जिद्द. पॅची इंटरनेट कनेक्शनवर तुटक तुटक व्हिडिओ बघत, समजून न आलेले कन्सेप्ट पुन्हा पुन्हा शिकत त्याने स्वतःला घडवलं. आयुषच्या हे लक्षात आलं होतं की येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा आहे. जग बदलत आहे आणि जे ज्ञान कॉलेजच्या 4 भिंतीत 4 वर्षांनंतर मिळणार आहे, ते इंटरनेटवर आजच उपलब्ध आहे. त्याने YouTube, GitHub आणि विविध ओपन सोर्स प्लॅटफॉर्म्सवरून डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि AI मॉडेल्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवातीला घरच्यांना आणि नातेवाईकांना वाटलं की मुलगा रस्ता भरकटतोय. पदवीशिवाय तुला कोण नोकरी देणार हा प्रश्न त्याला अनेकदा विचारला गेला. पण आयुषला स्वतःवर आणि AIच्या भविष्यावर पूर्ण विश्वास होता. त्याने दिवसाचे 14-14 तास कोडिंग करण्यात घालवले. मुख्य म्हणजे त्याच्या मेहनतीला फळ यायलाही वेळ लागला नाही. काही महिन्यातच आयुषच्या कौशल्यांनी त्याला परदेशात संधी मिळवून दिल्या. एका अमेरिकन स्टार्टअपसाठी त्याने नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच NLP सिस्टीम्सवर काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्याचं वय होतं जेमतेम 14 वर्ष. त्यानंतरच त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याने तयार केलेल्या एका कोर्सला थेट अमेरिकेतील MIT कडून शिफारस मिळाली. 14 वर्षांच्या मुलासाठी ही किती मोठी गोष्ट आहे याची कल्पना आपण करू शकतो. जगातल्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजी संस्थांपैकी एका संस्थेने त्याच्या कामाची दखल घेतली होती. पण मित्रांनो, आयुष इतक्यावरच थांबला नाही. पुढच्या काही वर्षात त्याने आपला अनुभव अजून वाढवला. त्यानं MLOPs इंजिनियर म्हणून, डेटा सायंटिस्ट म्हणून काम केलं. अँटन म्हणून स्वतःची कंपनी सुरू केली आणि नंतर सेकंड ब्रेन लॅब्स या स्टार्टअपची सहस्थापना केली. एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, ज्याच्याकडे ना संसाधनं होती ना ओळखी, तो आता टेक इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावते. पण त्याची खरी कहाणी इथूनच पुढे सुरू होते. आयुषकडे आता कौशल्य होतं, अनुभव होता आणि यशाची कहाणी होती. पण एक गोष्ट अजून बाकी होती. टॉपमेट या प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक आणि CTO दिनेश सिंग यांनी नुकतंच लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी आयुषची ही संपूर्ण कहाणी जगासमोर आणली. या पोस्टनुसार आयुष आता टॉपमेटवर प्रीमियम AI कोहॉर्ट्स म्हणजेच खास प्रशिक्षण बॅचेस चालवतो. भारतभरातल्या शेकडो इंजिनियर्सना तो AI शिकवतो आणि त्यांना अशा नोकऱ्या मिळवून देण्यास मदत करतो, ज्या पूर्वी त्यांच्यासाठी अशक्य वाटत होत्या. आणि याच व्यवसायातून आयुष आज महिन्याला जवळपास 1 कोटी रुपये कमावतो, असं या पोस्टमध्ये सांगितलं गेलंय. ही पोस्ट बघता बघता व्हायरल झाली. लिंक्डइन वरून ती X म्हणजे ट्विटरवर पोहोचली आणि हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. कुणी म्हणालं हे अविश्वसनीय आहे, कुणी म्हणालं माझ्या 28 वर्षांच्या आयुष्यात मी एवढं काही केलं नाही आणि हा मुलगा वयाच्या 19व्या वर्षी हे साध्य करतोय. आता इथे एक महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे आयुषच्या कहाणीतून आपण नेमकं काय शिकायचं. दिनेश सिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणतात की क्रिएटर इकॉनॉमीमध्ये म्हणजे ज्ञान आणि कौशल्य शेअर करून पैसे कमावण्याच्या जगात हा पॅटर्न वारंवार दिसतो. बहुतेक लोकांकडे असं काहीतरी कौशल्य असतं जे शिकण्यासाठी इतर लोक आनंदाने पैसे मोजायला तयार असतात. पण त्यातले फार कमी लोक त्यांचं आर्थिक मूल्य ओळखतात आणि त्यातून कमाई करतात. आयुषकडे फक्त तांत्रिक कौशल्य नव्हतं, तर त्याने ते कौशल्य कसं शिकवायचं, कसं पॅकेज करायचं आणि त्यातून व्यवसाय कसा उभारायचा हे सुद्धा शिकलं.
आणि हाच फरक त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. विचार करा ना, कुठलं मोठं भांडवल ना, कुठली गॉडफादर व्यक्ती ना, कुठली खास ओळख, फक्त एक इंटरनेट कनेक्शन, एक लॅपटॉप आणि प्रचंड चिकाटी. यातूनच त्याने हे सगळं साध्य केलं. आयुषची कहाणी आपल्याला हे शिकवते की यश मिळवण्यासाठी मोठ्या कॉलेजची डिग्री, श्रीमंत घराणं किंवा ओळखी असणं गरजेचं नाही. गरज असते ती फक्त शिकण्याची तयारी, चिकाटी आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. आजच्या डिजिटल युगात संधी प्रत्येकासाठी खुल्या आहेत. मग तुम्ही मोठ्या शहरातले असाल किंवा छोट्या गावातले, श्रीमंत घरातले असाल किंवा सर्वसामान्य कुटुंबातले, फक्त गरज आहे ती योग्य दिशेने प्रयत्न करण्याची. आयुष सिंगची ही कहाणी लाखो तरुणांसाठी एक प्रेरणा बनली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून कौशल्यांवर आधारित शिक्षणाला जास्त महत्त्व द्यायला हवं का? आणि आयुषचा हा प्रवास तुम्हाला किती प्रेरणादायी वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.